तुमच्या पिढीसाठी अर्थात माननीय शिवसेना प्रमुखानंतर आमच्यावर जे काही संस्कार घडले ते आदरणीय मनोहर जोशींच्या सरांचेच या ठिकाणी घडलेले आहेत. त्यांच्या स्मुशीमध्ये आम्ही ग्रामीण भागातले कार्यकर्ते तयार झालेले आहेत. साहेबांच्या नंतर भाषण ऐकायचे ते मनोहर जोशीचेच ऐकायचे, अशा प्रकारचा त्या काळातला एक आमचा निश्चितपणे या ठिकाणी होता. परंतु एवढ्या लवकर असं अघटित घडेल असं कधी मनाला वाटलंही नाही. मला निश्चितपणे आठवतं तो प्रसंग, ज्या दिवशी पहिल्यांदा मी 95च्या मंत्रिमंडळामध्ये मला मंत्री केलं. खरं तर मी मागणी केली नसताना सुद्धा मनोहर जोशी मला समोर दिसले आणि त्यांनी मला बोलून सांगितले की उद्या सकाळी तुझा शपथविधी आहे. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस, पुढेही आडेवडे न घेणारा आणि शिवसैनिकावरती जीवापाड प्रेम करणारा माणूस या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितपणे मनाला दुःख या ठिकाणी होतं.